नमस्कार मित्रांनो, मी PSI वैभव तिडकी, टार्गेट प्रशासन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. तर आपला हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्समधले जे अर्थतज्ञ होते त्यांची माहिती पाहिली, जे की राज्यसेवेच्या मेन्सला वगैरे त्यांचे विचार वगैरे या गोष्टीवर प्रश्न पडत असतात. त्यानंतर आपण बेसिक कन्सेप्ट पाहिल्या इकॉनॉमिक्समधल्या. त्यानंतर अर्थव्यवस्थेमधले जे प्रकार असतात, अवस्था असतात किंवा क्षेत्रानुसार त्याचं वर्गीकरण होते. त्यानंतर मालकी हक्क या सगळ्या गोष्टीची आपण बेसिक माहिती पाहिली. त्यावर बेसिक बेसिक प्रश्न पडत असतात. जसं प्रायमरी, सेकंडरी क्षेत्र आहे, तर त्या सगळ्या याच्यावर प्रश्न पडत असतात. प्रिलिम, मेन्समध्ये कधी पण प्रश्न पडू शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण त्याला व्यवस्थितरित्या पाहणे गरजेचं होतं आणि ते बेसिक स्ट्रक्चरच आपल्याला पुढे कामात येते. जसं क्लार्क असतील किंवा त्यानंतर मेन्नार्ड केन्स असतील, या सगळ्यांची माहिती आपल्याला पुढे फार माहिती कामात येणार आहे. त्यामुळे आपण ते पाहिलं. आता या व्हिडिओमध्ये आपण चालू करण्याच्या आधी दोन गोष्टी पाहू. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे PDF आहे, त्या PDFची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जे की टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करता येईल. महत्त्वाचं म्हणजे हे जे नोट्स आहे हे आपल्यामधलं जोडण्याचं माध्यम आहे. यामध्ये प्रत्येकच गोष्ट व्यवस्थित असेल असं काही नाही. फार म्हणजे क्वचित गोष्टी चुकलेल्या पण आहेत. म्हणजे बाजूनं जो निर्देशांक दिलेला आहे, गिनी गुणांक, हा सुद्धा चुकलेला आहे. मी तुम्हाला व्यवस्थितरित्या आता ज्यावेळेस लेक्चर सुरू होईल त्यावेळेस तो मुद्दा आला की मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल नेमकं काय चुकलं आहे त्याच्यामध्ये. तर अशा काही चुका आहेत नोट्समध्ये, पण त्या आपण या नोट्सला फक्त माध्यम म्हणून वापरत आहे. त्यामुळे त्याला यावर काही सिरियस घेण्याची गरज नाही. मी तुम्हाला समजून सांगत आहे, तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आवाजामध्ये तर काही तुम्हाला जर काही या लेक्चरमध्ये अडचण येत असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि माझ्यापर्यंत पोचवा. म्हणजे मी तशी तशी सुधारणा करेन. कारण आपण सुधारणा केली पाहिजे. सुधारणेनं काय होते, आपला विकास होते, म्हणजे ग्रोथ होते आपली चांगली. त्या चुका दुरुस्त करायला मला तुम्ही कमेंटमध्ये तशा पद्धतीनं सजेशन द्या. तशा पद्धतीनं आपण त्यामध्ये सुधारणा करू. तर लेक्चरला सुरुवात करू. जास्त इतर माहिती आता पहिल्या लेक्चरमध्ये सुरू करताना मी डायरेक्ट लेक्चर सुरू केलं, विषय घेतला आणि विषय एंड केला. त्याच्यामध्ये ना माझ्याबद्दल काही माहिती सांगितली ना इतर कोणत्या गोष्टी सांगितल्या. तर तुम्ही आता इथून पुढचे व्हिडिओ पण तसेच असणार आहे. जास्त एक्स्ट्रा माहिती न करता आपल्याला वेळेचं भान ठेवायचं आहे आणि आपल्या परीक्षेला त्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे ह्याच गोष्टी फक्त पाहायच्या आहे. तुम्हाला जर माझ्याविषयी जाणून घ्यायचं असेल, म्हणजे बा मी किती मेन्स दिल्या आणि किती मार्क होते, या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला जर वेळ असला तर ते व्हिडिओ पाहायचे. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तेच मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर त्यामुळे आपण डायरेक्ट मुख्य विषयाला हात घालू. तर आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये हे पाहणार आहोत. तर त्याआधी आपल्याला कोलिन क्लार्कचं जे मॉडेल आहे हे समजून घेणं फार आवश्यक आहे. कारण कोणत्याही देशाची जे अर्थव्यवस्थेचा जो विकास असते त्या देशाच्या, हा कोणत्या टप्प्यानुसार होते व त्यामध्ये रोजगार निर्मितीचा वाटा कोणत्या क्षेत्राचा किती % असते या संबंधीची माहिती देते. म्हणजेच काय, विविध आर्थिक क्रियांमध्ये होणारा विकास हा त्याच्यापासून समजत असते. तर याच्यामध्ये 3 टप्पे पडतात. त्यामध्ये मी म्हणजे 1, 2, 3 असे 3 टप्पे पडलेले आहेत. तर हे अर्थव्यवस्थेच्या विकासाचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था म्हणा की कोणती अर्थव्यवस्था म्हणा, त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचं प्राबल्य असते. त्यानंतर उद्योग क्षेत्राचं प्रमाण थोडं कमी असते. त्यानंतर दुसऱ्या विकासाच्या टप्प्यामध्ये तिथं सेवा क्षेत्राचं उगम होते आणि सेवा क्षेत्राचा उगम झाल्यामुळे कृषी क्षेत्रावर असलेला जो भार आहे GDP मधला म्हणा, तर तो वाटा कमी होत जाते. रोजगारामधला वाटा कमी होत जाते. उद्योग क्षेत्राचं प्राबल्य थोडं वाढते. तिसऱ्या टप्प्यामध्ये चतुर्थ क्षेत्राचा उगम होते. सेवा क्षेत्र हे तीव्र गतीने वाढते आणि तीव्र गतीने त्यामधला रोजगाराचा वाटा वाढते आणि कृषी क्षेत्रामधला जो रोजगाराचा वाटा आहे तो तीव्र गतीने कमी होते. हे अर्थव्यवस्थेच्या विकासाचे टप्पे प्रत्येक देशाला लागू होतात आणि तेच कोलिन क्लार्क यांनी मांडलेले आहेत. तर MPSC मध्ये प्रश्न विचारताना एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. कोलिन क्लार्क यांचं मॉडेल काय सांगते, तर अर्थव्यवस्थेच्या विकासाचे टप्प्यांमध्ये रोजगार निर्मितीमधील वाटा कसा आहे ह्या संबंधीचं
निर्देश करण्यासाठी कोलिन क्लार्क मॉडेलचा वापर केला जाते. म्हणजे हे एकदम सोपी प्रश्न विचारले जातात. जास्त काही असं कठीण प्रश्न त्यामध्ये विचारले जात नाही, तर तुम्ही त्या पद्धतीने याचा विचार केला पाहिजे. त्यानंतर पाहू आपण भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्था जर पाहिला आपण आधी आपण ज्या वेळेला अर्थव्यवस्थेच्या आपण प्रकार पाहिले, तर आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता 1948 मध्ये. ज्यावेळेला 1947 मध्ये स्वातंत्र्य भेटल्यानंतर 48चं धोरण आणलं, पहिलं औद्योगिक धोरण. त्यानंतर आपण ती सुरुवात केली होती. त्यानंतर 1991 मध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यानंतर मिश्रकडून आता आपला प्रवास मुक्तकडे जात आहे. मधात आपण 1956 मध्ये समाजवादी अर्थव्यवस्था सुद्धा स्वीकारली होती. तर हे आपल्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य स्ट्रक्चर होतं. तर त्यामध्ये काय आपल्याला चॅलेंजेस येत आहेत, तर त्या गोष्टी पाहू. तर आपले दरडोई जे उत्पन्न आहे ते फार कमी आहे, ज्याला पर कॅपिटा इन्कम म्हणतात. तर दरडोई उत्पन्न म्हणजे काय, तर देशाची एकूण एका वर्षाच्या आतमधील उत्पन्न आणि देशाची एकूण लोकसंख्या याला जर आपण भागलं, तर देशाचं दरडोई उत्पन्न म्हणजे प्रति व्यक्तीचं उत्पन्न किती आहे हे निघते. आता देशाचं एकूण उत्पन्न म्हणजे कोणतं उत्पन्न, तर त्यामध्ये GNP मोजल्या जाते. GNP भागीला लोकसंख्या जर केलं तर आपल्याला दरडोई उत्पन्न समजते. त्यानंतर दुसरी गोष्ट पाहू आपण की म्हणजे देशाचा विकास किंवा देशाची वृद्धी ज्या वेळेला पाहतो ना आपण, आर्थिक वृद्धी याचा जर ज्या वेळेला विचार करू, त्यावेळेला पर कॅपिटा इन्कम याला फार महत्व आहे. आणि पर कॅपिटा इन्कम जे आहे ते एकदम परफेक्ट माप आहे देशाच्या आर्थिक वृद्धीला मोजण्याचं. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण उत्पन्न व दरडोई उत्पन्न यांच्या वाढीचा जो दर आहे तो कमी आहे. आता उत्पन्न म्हणजे काय, तर जीडीपी वाढीचा तो दर आहे तोही कमी आहे, आणि दरडोई उत्पन्न वाढीचा जो दर आहे तो कमी आहे. आता दर म्हणजे काय, तर एखाद्या वर्षाला कम्पेअर करून दुसऱ्या वर्षामध्ये किती वाढ झाली याचा ज्या वेळेला मोजमाप केले जाते, तर ते एका आकड्यांमध्ये केलं जाते. तर म्हणजे कंपॅरिझन मागच्या वर्षाला पुढच्या वर्षाची किंवा करंट वर्षाची त्यावेळेला ज्या वेळेला केल्या जाते त्यावेळेला त्याचा दर निघते. तर 1950-80 मध्ये जीडीपी वाढीचा जो रेट होता तो आपला 3.5% होता. या 3.5 ला हिंदू वृद्धी दर म्हटले जाते, जे की प्रोफेसर रामकृष्ण यांनी ही संज्ञा मांडली होती 1970च्या दशकामध्ये. ठीक आहे. तर पर कॅपिटा इन्कम जे आहे ते वाढण्याचा जो वृद्धी दर आहे तो 1.3 होता. त्यानंतर 1991 नंतरच्या आपण ज्या सुधारणा केल्या, आर्थिक सुधारणा, त्यानंतर याच्यामध्ये वाढ घडून आली. म्हणजे जीडीपी वाढीचा जो रेट ग्रोथ रेट होता त्यामध्ये वाढ घडून आली. हे वाक्य असे जे वाक्य येतात त्या वाक्यावर तुम्ही जास्त फोकस दिलं पाहिजे की 1991 नंतर काय फरक पडला जीडीपी ग्रोथ रेटमध्ये. तर त्यानंतर 1950 ते 80 मध्ये काय स्थिती होती भारताच्या जीडीपी ग्रोथ रेटची, या गोष्टीवर भर दिला पाहिजे. आणि एमपीएससी म्हणजे आयोग ज्या वेळेला प्रश्न विचारले त्यावेळेस स्टेटमेंटमध्ये ह्याच गोष्टी जास्त फोकस करते. नंतर दुसरी गोष्ट महत्वाची पाहू आपण की 1991 नंतर ज्या वेळेला जीडीपी ग्रोथ रेट पाहतो, तर 2006-07 हे जे वर्ष आहे हे वर्ष असं आहे की ज्यामध्ये जीडीपीचा जो एका वर्षातला वाढीचा दर होता तो सर्वात जास्त होता. म्हणजे तो म्हणजे किती, 9.6% हा ग्रोथ रेट आपण गाठला होता. याच्यापेक्षा ग्रोथ रेट 2010 मध्ये गाठला होता आपण. तर ते वर्ष आणि ते टक्केवारीचा आकडा हा फार महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर 2008 मध्ये मंदी आल्यामुळे 9चा जो म्हणजे 9 वर जो आपण अपेक्स लेवलवर पोहोचलो होतो, तर त्यामध्ये 2008 नंतर कमी आली. तर ते 2014 पर्यंत आपल्याला त्यामध्ये म्हणजे लगातार त्यामध्ये आपल्याला जीडीपी ग्रोथ रेटमध्ये कमी दिसते आपल्याला, की तो जो जीडीपीचा ग्रोथ रेट होता तो फार कमी झाला होता. त्यानंतर 2014 नंतर पुन्हा मेक इन इंडिया सारखे किंवा मग मुद्रा योजनासारखे ज्या गोष्टी होत्या त्यामुळे अजून त्याच्यामध्ये भर पडली. 2016 पर्यंत आपण पुन्हा 8% जीडीपी ग्रोथ रेट आपण अचीव केला. पण त्यानंतर पुन्हा नोटबंदी असेल किंवा बाकीच्या ज्या जीएसटी वगैरे लागू करण्याच्या ज्या पद्धती होत्या त्यामुळे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये त्याला धक्के बसले आणि 8 वरून पुन्हा 2019 मध्ये 4.2% पर्यंत आपला जीडीपीचा ग्रोथ रेट आला होता, ग्रोथ रेट होता. तर त्यानंतर आता जर आपण पाहिलं 2020-21 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये यामध्ये मायनस मध्ये जाण्याची एक शक्यता आहे. कारण
2020च्या एप्रिल ते जूनपर्यंत हा जो पहिला क्वार्टर होता, म्हणजे क्वार्टर म्हणजे वर्षाचे 4 वेळा GDPचा आकडेवारी काढल्या जाते. जसं 3-3 महिन्याच्या अंतरानं वर्षातून 4 वेळा आकडेवारी काढल्या जाते. आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून चालू होते, त्यामुळे एप्रिल ते जून, त्यानंतर असे पुढचे 3-3 महिन्यानं स्लॉट निघतात. तर पहिला जो आर्थिक तिमाही होती, तर त्यामधलं पहिल्या क्वार्टरमधले जे आकडेवारी GDP ग्रोथ रेटचे ते त्यामध्ये यावेळेला -23.9 हा आपण म्हणजे GDPचा ग्रोथ रेट होता. ग्रोथ रेट नाही म्हणता येईल, याला डाऊन रेट म्हणता येईल, कारण हा मायनसमध्ये एवढा होता की जगात एवढा कमी GDPचा वाढीचा दर कुठंच नोंदवला गेला नव्हता. तर त्यामुळे एक शक्यता दर्शवली जात आहे की हा -5 पर्यंत यावर्षीचा GDP ग्रोथ रेट येऊ शकतो. तर या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आपण भारतीय अर्थव्यवस्थेमधले वैशिष्ट्य पाहत आहोत, पण ह्या सगळ्या गोष्टी का पाहाव्या लागतात, तर आपल्याला तिथं तो मुद्दा आला म्हणून तो क्लिअर करणे गरजेचं असते. दुसरी गोष्ट, GDP ग्रोथ रेट कधी वाढला कधी कमी झाला या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एक स्ट्रक्चरनुसार पाहायला पाहिजे. 1991 नंतर GDPचा ग्रोथ रेट हा वाढला, हे जर स्टेटमेंट म्हटलं तर ते योग्य मारायचं. त्यानंतर 2007 नंतर GDPच्या ग्रोथ रेटमध्ये थोडं GDPचा ग्रोथ रेट हा कमी झाला होता. त्यानंतर पुन्हा 2014 नंतर त्यामध्ये ग्रोथ दिसायला लागली. तर आता पुन्हा कोरोनाच्या काळामध्ये त्यामध्ये घट निर्माण झालेली आहे. तर हे अशा पद्धतीचे जर स्टेटमेंट आले तर आपलं त्याच्यावर लक्ष असलं पाहिजे. आता विकसनशील ज्या अर्थव्यवस्था असतात त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असते कृषी क्षेत्राचं त्या देशामध्ये प्राबल्य असते. आपण ज्या वेळेला अर्थव्यवस्थेचे म्हणजे वर्गीकरण केलं क्षेत्रानुसार, त्यावेळेला विकसनशील अर्थव्यवस्था किंवा अविकसित अर्थव्यवस्था, विकसित अर्थव्यवस्था ह्या पाहिलं तर विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचं प्राबल्य असते. तर रोजगार निर्मितीत कृषी क्षेत्राचा जो वाटा असते तो फार महत्त्वाचा असते. भारतामध्ये जर आता तुम्ही इथचे आकडे पाहिले, रेड कलरमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या रोजगाराशी संबंधित आकडेवारी दर्शवतात, आणि ग्रीन कलरमध्ये जे आहे ते GDP मधील हिस्सा दर्शवतात त्या क्षेत्राचा, म्हणजे जे क्षेत्र आणि प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. तर यामध्ये पहा तुम्ही, ही माहिती तर आहे, परंतु एक्स्ट्रा काय आवश्यक असते परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर 1950-51 मध्ये GDP वाढीचा जो दर होता तो प्राथमिक क्षेत्रामध्ये 51% होता, त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये 18% होता आणि तृतीय क्षेत्रामध्ये 31% हा GDP वाढीचा दर होता. त्यानंतर जर आपण 2018-19चे आकडे पाहिले तर GDP मध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा 14% होता, त्यानंतर द्वितीय क्षेत्राचा हिस्सा 31% आणि तृतीय क्षेत्राचा हिस्सा 54% आपल्याला दिसून येतो. यामध्ये दिलेली आकडेवारी ही 2016-17ची आहे, त्यामुळे ते तुम्ही व्यवस्थितरित्या नवीन आकडेवारी लिहून घे. त्यानंतर रोजगाराच्या आकडेवारीमध्ये पाहू तर 1950 आणि 51 मध्ये रोजगारामधील जो हिस्सा होता, तर प्राथमिक क्षेत्रामध्ये रोजगार 69% लोकांना प्राथमिक क्षेत्रामध्ये रोजगार मिळत होता. त्यानंतर 19% रोजगार हा द्वितीय क्षेत्रामध्ये मिळत होता, म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये, आणि तृतीय क्षेत्रामध्ये 12% लोकांना रोजगार मिळत होता. कधी तर 1950-51 मध्ये. तर आपण 2015-16ची आकडेवारी पाहिली, कारण NSSOच्या रिपोर्टनुसार दर 5 वर्षांनी ह्याची आकडेवारी बाहेर निघत असते. जर तुम्ही आता हे 2011-12चे आकडे आणि 2015-16चे आकडे आहेत, तर यामध्ये 20-21चे आकडे सुद्धा याच्यामध्ये ऍड करून घ्या जर आले असतील म्हणजे जर आले असतील तर पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक अंदाज येण्यासाठी हे आकडे एक बेस्ट आहे, की बा दर 5 वर्षांना निघते, त्यामुळे हे आकडे बेस्ट आहेत. तर पाहू आपण की 2015-16 मध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये जे रोजगाराचा हिस्सा होता तो 46.1% होता. त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये जवळपास 21-22% होता. त्यानंतर तृतीय क्षेत्रामध्ये 32% रोजगार प्राप्त होत होता. तर हे रोजगाराचे आकडे 50-51चे आणि GDP मधील आकडे 50-51 मधले आणि आता म्हणजे करंटचे, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहे. या गोष्टीवर, या आकड्यांवर प्रश्न येतात आणि हे आकडे पाठ करायचे नसतात. याचा एक अंदाज असतो. 48-46 हे जे आकडे आहेत जवळपास 50च्या जवळ आहे, म्हणजे एक रोजगारामधला हिस्सा किती आहे याचा आपण एक अंदाज बांधू शकतो. आणि एक GDP मध्ये जो रेट आहे, आता जे 16-17 मध्ये 15% होता, तर 17 मध्ये 15 आणि 14च्या मधातला आकडा होता आणि 18 मध्ये बिलकुल 14वर आलेला आहे. म्हणजे GDP मध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी होत आहे, द्वितीय क्षेत्राचा हिस्सा
31च्या जवळपास आहे कुठंतरी, आणि तृतीय क्षेत्राचा हिस्सा 50+ गेलेला आहे आता. त्यामुळे तो जो आकडे आहेत ते अशा पद्धतीनं तुम्ही एक लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पाहू आपण आर्थिक विषमता. म्हणजे भारतामध्ये आर्थिक विषमता तुम्हाला दिसून येते. तर ते आर्थिक विषमता काढण्याचं जे निर्देशांक आहे त्याला गिनी गुणांक म्हटल्या जाते. तर यामध्ये काय आहे, तर आपण मी आधीच सांगितलं की हा निर्देशांक चुकलेला आहे. व्यवस्थित काय आहे ते या व्हिडिओमध्ये पहा तुम्ही. तर पहा मित्रांनो, आपण गिनी गुणांक समजून घेऊ. नेमका गिनी गुणांक काय असते. तर 1912 मध्ये कॉरिडो गिनी नावाचे अर्थतज्ञ होते. यांनी, म्हणजे हे इटलीचे होते, तर यांनी 1912 मध्ये हा गिनी गुणांक शोधून काढला. यामध्ये देशामध्ये असलेली आर्थिक जे विषमता आहे याचं आर्थिक विषमता शोधून काढण्याचं हे काम करत असते. त्यानंतर हा नेमका आहे काय, तर हे आपण समजून घेऊ. पहा आता इथं जर आपण आलेख आपण शिकले आहोत 10व्या वर्गात वगैरे, 9वी 10वी वर्गात, तर हे सोपं आहे सगळं. हा एक्स अक्ष पकडला आणि हा वाय जर अक्ष पकडला आपण, आणि हे 0 पकडलं, याला जर आपण 100 म्हटलं, तर हे लोकसंख्येचं प्रमाण आहे टक्केवारीमध्ये, आणि हे देशाच्या एकूण संपत्तीचं प्रमाण आहे टक्केवारीमध्ये. म्हणजे या लोकांचं या संपत्तीमध्ये किती % वाटा असते याचा ते निर्देशांक आहे. जर इथं 20% लोकसंख्येजवळ 20% लोकांजवळ 20% संपत्ती आहे, किंवा 40% लोकांजवळ 40% संपत्ती आहे, असं जर आपण म्हटलं, तर इथं 100% लोकांजवळ 100% संपत्ती येते. आणि यामध्ये हे जे पॉईंट असतात हे एका रेषेमध्ये येणे, म्हणजे हे जे एक रेषा पडते मध्य याचा, तर हे 45 अंशाची रेष पडते. याला आर्थिक समानताचे रेष म्हटली जाते. जे की सर्वांचे उत्पन्न इथं जर समान असलं तर इथं 45 अंशाचा कोन तयार होते. म्हणजे हा जो कोन तयार होऊन राहिला, हा 90चे 2 भाग होतात, तर इथं 45 अंशाचे 2 कोन तयार होऊन जाईल, त्याला समानतेचा कोन असं म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर उत्पन्नातील फरकाचा जो वक्र दाखवला जाते त्याला लॉरेन्स वक्र म्हणतात. आता इथं आपण हे गिनी गुणांक आहे पाहिला. आता आपण लॉरेन्स वक्र काय असते ते पाहू. एकदम सोपं आहे, याचं काही जास्त रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. जर आपण वरचीच आकडेवारी इथं मांडली, जर आपण याला एक्स वाय असं म्हटलं आणि याला पुन्हा नाव दिलं आपण 20, 40, 60, 80 आणि हे 100 असं जर पकडलं, तर आता पाहू आपण लॉरेन्स वक्र म्हणजे काय. आता देशाच्या 20% लोकांजवळ जर याच्यामधली 5% संपत्ती असेल, आणि देशाच्या 40% लोकांजवळ जर याच्यामधली 10% संपत्ती असेल, त्यानंतर जर पाहिलं आपण की देशाचे 80% लोकांजवळ फक्त 50% संपत्ती आहे, तर याचा जो एक वक्र बनत आहे, हा वक्र अशा पद्धतीचा बनणार. आणि हा जो वक्र तयार झाला याला लॉरेन्स वक्र असं म्हटलं जाते. ठीक आहे. म्हणजे देशाची लोकसंख्या टक्केवारीमध्ये आणि संपत्ती, एकूण संपत्ती टक्केवारीमध्ये, याचा जर पाहिला आपण 20% लोकांजवळ फक्त 5% संपत्ती आहे, 40% लोकांजवळ 10% संपत्ती आहे, त्याचप्रमाणे 80% लोकांजवळ 50% संपत्ती आहे. म्हणजे उर्वरित 50% संपत्ती फक्त देशाच्या 20% लोकांजवळ आहे, असं त्याच्यावरून एक निर्देश निघतो. म्हणून म्हणजे तशा पद्धतीचा एक संकेत हा निर्देशांक देतो, म्हणून याला गिनी गुणांक म्हणतात. आता याच्यावरून गिनी गुणांकावरून गिनी निर्देशांक कसा काढला जाते, जर आता आपण पाहिलं तर ह्या 100 वरून, म्हणजे याला आपण असं मानल्या जाते. आता हा जो भाग आहे कर्वच्या आतमधला, याला आपण ए नाव देऊ, आणि हा जो बाहेरचा भाग आहे याला आपण बी नाव देऊ. आणि या ए भागाला जर याची जर किंमत काढली, समजा याचं क्षेत्र जर 30 असेल आणि बीचं क्षेत्र जर समजा 70 असेल, तर आता याला गिनी गुणांक कसा काढतात, तर ए डिवायडेड बाय ए प्लस बी बरोबर गिनी गुणांक निघते.
तर त्याचंच आपण इथं पाहू, ए ची किंमत 30 आहे. नंतर ए प्लस बी हे 100 होते. म्हणजे 30 भागिले 100 जर आपण केलं तर याचं उत्तर 0.3 निघते. ठीक आहे. हा झाला गिनी गुणांक. आता याचा गिनी गुणांकावरून गिनी निर्देशांक कसा निघेल? तर गिनी निर्देशांक काढत असताना 0.3 गुणिला 100 जर आपण त्याला गुणलं तर त्याचं 30 हे उत्तर येते. तर हाच आहे गिनी निर्देशांक. याच्यावर म्हणजे गिनी निर्देशांक. तर गिनी गुणांक, लॉरेन्स वक्र, गिनी निर्देशांक ह्या तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या. तुम्हाला जर म्हणजे यापेक्षा सोपे याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. हे काही पेपरमध्ये असं काही विचारलं जात नाही. तुम्ही फक्त ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. ए ची किंमत कुठून निघते, बी ची किंमत कशी निघते, हे जर तुम्ही प्रॅक्टिकली आता इथं पाहिलेलं आहे, हे जर तुम्ही स्वतः करून पाहिलं एक वेळा, तुमच्या लक्षात येऊन जाईल नेमकं याला म्हणायचं काय म्हणून. ठीक आहे. तर हे होतं गिनी गुणांक, गिनी निर्देशांक आणि लॉरेन्स वक्र या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं गिनी गुणांक आणि गिनी निर्देशांक आणि लॉरेन्स वक्र याची माहिती पाहिली आपण. त्याच्यामध्ये काय दिलेलं असते तर तुम्ही जर पाहिलं तर सर्वांचं उत्पन्न जर सेम असेल, म्हणजे सर्व 10% लोकांजवळ 10% संपत्ती, 100% लोकांजवळ, तर याचा एक जो 45चा अंश बनते त्याला समान असल्याचं ते एक चिन्ह आहे. सर्वांचं उत्पन्न जर इथं समान असलं तर 45 अंशाचा कोन तयार होते, त्याला समान आर्थिक समानता असं म्हटलं जाते. त्यानंतर गिनी गुणांक कसा काढला जाते ते पाहिलं आपण. गिनी गुणांकावरून गिनी निर्देशांक कसा काढला जाते ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर गिनी निर्देशांक जो आहे भारताचा किती आहे, तो जवळपास आता 35.2 हा गिनी निर्देशांक आहे. ते लक्षात ठेवता तुम्ही. 2014-15 आकडेवारी आहे. आणि SDI नुसार जर पाहिला आपण तर तो 33.6% आहे 2014 मध्ये. आता सर्वात महत्वाची लाईन याच्यामध्ये दिलेली आहे की शहरी भागामधली जी विषमता आहे ती ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. हे लाईन फार महत्वाची असते, कारण ग्रामीण भागामध्ये सर्व व्यक्ती गरीब असतात असं, पण त्या मानाने आपल्याला शहरी भागामध्ये गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे म्हणून शहरी भागामध्ये जास्त विषमता आपल्याला आढळते. आणि यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेला ए बी ची आकडेवारी करून गिनी निर्देशांक काढला, गिनी गुणांक काढला, तर तुम्ही जर ए चे आकडे 30 ऐवजी 10, 10 ऐवजी 5 असं जर ठेवला आणि बी चा जे आकडे घेतात, बी ची संख्या ते त्या मानाने 100च्या पटीत जर त्याला बसवलं तर तुमचा जो गिनी गुणांक आहे तो तसा तसा कमी होते. कमी जर होत असेल म्हणजे ए चा वक्राचा आकार जर कमी झाला आपोआप ते शून्याकडे जाते. ए चा आकार म्हणजे वक्राचा आकार जसा जसा वाढत गेला तसं तसं ते 1च्या कडे आपल्याला त्याचा अँसर येते. म्हणून एक जर उत्तर 1च्या कडे जर जास्त झुकलेलं असेल तर त्याला असमानतेकडे झुकले, आणि शून्याकडे जर झुकत असेल तर त्याला समानतेकडे झुकणारा, म्हणजे आर्थिक विषमता आणि आर्थिक समानता या दोन्ही गोष्टी तुम्हाला 0 आणि 1च्या मध्ये त्याचं उत्तर येते. त्या माध्यमातून आपण तर अशा पद्धतीने आपण ते समजून घेतलं पाहिजे की 0 म्हणजे समानता कशी आणि 1 म्हणजे सर्वाधिक असमानता कशी. तर आपण त्या उदाहरणामध्ये जर व्यवस्थित आकडेवारी टाकली, तुम्ही 30च्या ऐवजी तुम्ही 20 टाकून पहा आणि 70च्या ऐवजी तुम्ही तिथं 80 घेऊन पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं एक नेमकं उत्तर समजून जाईल. तर त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेमधलं नंतरचं वैशिष्ट्य असं की आपल्या इथं लोकसंख्येचा विस्फोट. तर स्वातंत्र्यानंतर जर आपण पाहिलं लोकसंख्या वाढीचं जे आकडेवारी आहे, तुम्ही जर टक्केवारी पाहिली तर जवळपास 70-71ची जे लोकसंख्येची आकडेवारी होती त्यामध्ये भारतीय लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो सर्वाधिक गाठला होता आपण 71 मध्ये. तो किती होता तर 24.80 हा पण दशवार्षिक ग्रोथ आपली लोकसंख्येची होती. तर त्यानंतर 1981 नंतर या ग्रोथ रेट म्हणजे या लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये घट दिसायला लागली. जर आपण 1981 चे आकडे पाहिले तर जवळपास 24.66 ही ग्रोथ रेट होती. त्यानंतर म्हणजे 1991 ते 2001च्या दरम्यान 21.24 हे आपली लोकसंख्येची ग्रोथ रेट होता. त्यानंतर 2001 ते 2011 पर्यंत मध्ये 17.64% लोकसंख्या आपली 10 वर्षामध्ये वाढली. तर हा जो लोकसंख्येचा वाढीचा दर आहे हा कमी होत आहे, परंतु त्या मानाने लोकसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे जर आपण पाहिलं म्हणजे दरडोई उत्पन्न ज्यावेळेला आपण पाहिलं त्यावेळेला लोकसंख्या भागा लागते आपल्याला. कशाला तर GNP ला. लोकसंख्या सुद्धा वाढणे आणि कमी होणे याला सुद्धा मर्यादा असतात.
तुम्ही जर पाहिलं लोकसंख्येच्या मानानं आपण GNP वाढवू शकतो, पण त्या मानानं आपण लोकसंख्या वाढवणे आणि घटवणे या गोष्टीला फार टाइम लागतो. तर त्यामुळे सध्या भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट झाल्यामुळे म्हणजे 1971-80 हे जे दशक होते यामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे त्याचा परिणाम आता आपल्याला दिसून येत आहे की आपल्या इथची लोकसंख्या अति जास्त प्रमाणात वाढली आहे. तर त्याचा आपल्याला फायदा पण होऊ शकते. म्हणजे आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड हा ज्या वेळेला आपण मुद्दा पाहतो, म्हणजे त्याला जर आपण लोकसंख्येच्या चॅप्टरमध्ये समजून घेतलं की त्याचा लाभांश कसा होतो, तर ते दिसून येईल की भारत हा तरुणांचा देश आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर 35 वर्षापेक्षा जास्त कमी वय असलेल्या लोकांचं प्रमाण आपल्या इथं 65% आहे. तर त्या लोकांच्या हातांना काम देणे, त्यांना स्किल देणे, त्यांना योग्य आरोग्य देणे, ह्या गोष्टी जर आपण त्यांना देऊ शकलो तर त्यांचं पासून म्हणजे त्यांच्या स्किलचा आपण वापर करून आपल्याला त्याच्यापासून फायदा मिळू शकतो. तो जो फायदा असते त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हटलं जाते. तर ह्या गोष्टी लोकसंख्येचं चॅप्टर ज्यावेळेला आपण तुम्ही पाहाल त्यावेळेला त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर दिसतील. ठीक आहे. तर त्यानंतर पाहू आपण गरिबी व बेरोजगारी. आता भारतामध्ये गरिबी व बेरोजगारीचं काय स्थिती आहे तुम्हाला माहितच आहे. आपल्या इथं गरिबी आहे आणि बेरोजगारी ह्या दोन्ही गोष्टी दिसून पडतात. जर आपण गरिबीमध्ये सुरेश तेंडुलकर यांचे रिपोर्ट पाहिले तर त्याचा 21.9चा आकडा आहे. त्यानंतर रंगराजन समितीचा तो जो 29.5चा आकडा आहे. ह्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून पडतात की भारताचं म्हणजे दारिद्र्याचे, गरिबी म्हणजेच काय तर दारिद्र्य, दारिद्र्यामधले आकडे तिथं आपल्याला म्हणजे दिसून येतात की भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण आहे. वर्ल्ड बँकेच्या जर कॅटेगरीनुसार मोजलं तर आपले जर रंगराजन आणि तेंडुलकर यांनी सांगितलेल्या रिपोर्टपेक्षा कितीतरी पटीनं जास्त दारिद्र्य आपल्याला दिसून येते. तर भारतामध्ये बेरोजगारीची स्थिती पण फार बेकार आहे. तर त्या गोष्टी पण भारतीय अर्थव्यवस्थेची एक वैशिष्ट्यामध्ये येतात. त्यानंतर भांडवल निर्मितीचा जो दर आहे तो फार कमी आहे आपल्या इथं. म्हणजे आता भांडवल निर्मिती कशी होते, तर जर आपण गुंतवणूक केली तर होते, आणि गुंतवणूक कशी होते, जर आपण बचत केली तर होते. आणि बचत कशी होते, तर बचत करण्यासाठी आपल्याजवळ तेवढं इन्कम पाहिजे की आपण आपला खर्च भागवून आपल्याजवळ काही रक्कम शिल्लक राहिली पाहिजे, जे की बचत असते. ते बचत आपण गुंतवणूक केली पाहिजे एखाद्या शेअर मार्केटमध्ये म्हणा किंवा कंपनीमध्ये म्हणा, आणि त्या कंपनीमधलं त्या गुंतवणुकीमुळे भांडवलाची निर्मिती होते. तर असा तो एक लंबा प्रवास आहे. तर ह्याकरता भारतातलं जे भांडवल आहे हे एवढं लाजर आहे की ते गुंतवणूक करत नाही म्हणून भांडवलाची निर्मिती होत नाही. तर ह्या गोष्टी इथं आपल्या भारतीयच्या अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये दिसून येत पडतात. तर आपल्या इथं औद्योगिकरणाचा अभाव म्हणजे काय, तर अत्याधुनिक अशा औद्योगिकरणाचा आपल्या इथं अभाव दिसून पडतो. परंतु 1991 नंतरची जी पॉलिसी आपण राबवली त्यामुळे त्यानंतर औद्योगिकरणामध्ये आपल्या इथं सुधारणा होत आहे भरपूर. म्हणजेच काय, जसं आज जर पाहिलं आपण, चीन एक असा देश आहे की जिथं उद्योग क्षेत्राच्या भरोश्यावर तो आज जगामध्ये म्हणजे आपलं नाव निर्माण करत आहे. तर तेच नाव निर्माण करण्याची कॅपॅसिटी भारतामध्ये पण आहे. भारतामध्ये मुबलक प्रमाणात पाणी आहे, त्याचा फक्त योग्य युटिलाइज आपण करत नाही, म्हणजे धरणं वगैरे बांधून त्याचा साठवणूक करत नाही. म्हणजे त्यानंतर जर पाहिलं आपण, भारतामध्ये जमीन आहे, भारतामध्ये कच्चा माल भरपूर प्रमाणात आहे. आपण आपल्या इथचं लोखंड दुसऱ्या देशांना आयात करतो कच्चं, आणि तिथून पक्क लोखंड म्हणजे पक्क्या गाड्या वगैरे ह्या सगळ्या मटेरियल आपण विकत घेतो. म्हणजे काय, जी स्थिती इंग्रजांच्या वेळेस आपल्या इथं होती ती स्थिती अजूनही आपल्या इथं काही प्रमाणात काही लोकांच्या विचारामुळे हे अजूनही आपल्या इथं चालू आहे. आपण आपल्या इथं कच्चा माल पाठवतो आणि पक्का माल आपण दुसऱ्याजवळून विकत घेतो. इंग्रजांनी पण भारतामध्ये आल्यावर तेच केलं, इथून कच्चा माल घेऊन जाणे, पक्का माल भारतामध्ये विकणे. तर ह्याच गोष्टी आपल्याला दिसून पडतात. पण तो 1991 नंतरचं आपण धोरण पाहिलं त्यामध्ये थोड्याफार सुधारणा दिसत आहे आपल्याला आता, की आपण मॅन्युफॅक्चरिंगचं हब बनण्याची ताकद भारतामध्ये आहे आणि तेच आपल्याला आता जगात दाखवून द्यायचे आहे. तर त्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला फार गरजेचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे पायाभूत सुविधांची कमतरता. जर पाहिला आपण पायाभूत सुविधामध्ये रोड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यानंतर बँकिंग, रेल्वे, त्यानंतर दळणवळणाच्या सुविधा ज्या असतात, ह्या सर्व गोष्टीची भारतामध्ये फार कमतरता आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपले जो तो विकास व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही. आता तो आपण विकासाच्या मार्गावर चाललो, म्हणजे आपण विकसनशील देश आहोत, त्यामुळे त्या गोष्टी आपण अचीव करत आहोत, परंतु अजूनही त्या गोष्टीची कमतरता आपल्या देशामध्ये भासत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मानवी
संसाधनांचा निकृष्ट दर्जा. क्वालिटी जे मानव संसाधन आहे ते आपल्याला भेटत नाही. म्हणजे साक्षरता असेल, आरोग्य सुविधा असतील मानवांच्या, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेलं कौशल्य जे आहे त्या म्हणजे मानवांमध्ये असलेलं कौशल्य फार कमी प्रमाणात मिळते. म्हणजे आपल्या इथला जो मानव आहे तो म्हणजे आपल्या इथला जो मानव आहे मजूर म्हणून काम करण्याच्या जोगता मानल्या जाते. त्यामध्ये विशेष काही वेगळे कौशल्य स्किल त्याला काही दिसत नाही. त्यामुळे फार कमी रोजंदारीवर आपल्या इथचा मजूर काम करते, कारण त्याच्याकडे स्किल नसते. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला दिसून पडतील. तुम्ही जर बाहेरचं पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये गेले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेल्या आहेत. की आपल्याच वर्गातले काही मुलं असतील आज की जे कमी पगारावर दुसऱ्याच्या इकडे कामं करतात. ते आपल्यासोबतच शिकलेले असतात तरी सुद्धा का तर त्याच्याजवळ एक्स्ट्रा स्किल नसते. तर त्याच गोष्टी इथं मानवी संसाधनाचा निकृष्ट दर्जा या गोष्टीमध्ये येतात. त्यानंतर तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा. तर तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा म्हणजे काय, जर आपण पाहिलं तर चायनासारखा देश आहे तर तिथं एका हेक्टरमध्ये किती तांदूळ उत्पादन केले जाते आणि भारतामध्ये तेवढ्या क्षेत्रामध्ये किती तांदूळाचं उत्पादन आपण घेतो. यावरून तंत्रज्ञानाचा एक आपल्याला अंदाज येते की तिथलं तंत्रज्ञान आज किती पुढे गेलेलं आहे आणि आपण आज कोणत्या स्थितीला आहोत. या गोष्टी आपल्याला म्हणजे इथं दिसून पडतात. तर हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य होते, आज आपण या चॅप्टरमध्ये पाहिली. परीक्षेमध्ये या चॅप्टरवर प्रश्न पडतात का, तर पडतात प्रश्न या चॅप्टरवर. त्यानंतर म्हणजे कसे तर गिनी गुणांकावर प्रश्न पडू शकते, कोलिंग क्लार्कच्या मॉडेलवर प्रश्न पडते. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर लोकसंख्येचा विस्फोट जो आहे, लोकसंख्या चॅप्टर म्हणजे इथून आपण लोकसंख्या चॅप्टर आपला क्लिअर जर तिचे थोडेफार आकडेवारी असली तर तिथं आपण त्याच्यावर प्रश्न पडतात. कृषी क्षेत्राचे जे आकडेवारी दिलेली आहे जीडीपी जीएनपी मधली, जीडीपी मधली आणि रोजगारामधली, याच्यावर प्रश्न पडतात. त्यानंतर हिंदू वृद्धी दर काय आहे, त्यानंतर भारताचा जीडीपीचा ग्रोथ रेट म्हणजे सध्या काय आहे, त्यानंतर 1991 नंतर काय स्थिती होती, या सगळ्या गोष्टीवर आतापर्यंत प्रश्न पडलेले आहेत आणि इथून सुद्धा या गोष्टीवर प्रश्न पडतील. आणि आपण त्याच गोष्टी पाहत आहोत ज्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत आणि ज्या गोष्टीवर इथून पुढे प्रश्न पडणार आहेत. जास्त त्याच्यामध्ये म्हणजे परीक्षेला विचारतील त्या दृष्टिकोनातून आपण ह्या गोष्टी बघत आहोत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपला हाच आहे की आपल्याला याच्यातलं तज्ज्ञ बनायचं नाही, आपल्याला फक्त आपली परीक्षा पास व्हायची आहे. तुम्हाला अजून एकदा सांगतो, हेडलाईन दिसली की त्याच्या खालचं जे आहे मटेरियल ते आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. या पद्धतीचा आपला अभ्यास असला पाहिजे. म्हणजे काय, ते गोष्ट आपण एकच वाचून व्यवस्थितरित्या समजून घेतली पाहिजे. ते समजलेली गोष्ट परीक्षेत विचारो की एखाद्या मित्रानं विचारो, ते त्याला समजून सांगण्याची ताकद आपल्यामध्ये आली पाहिजे. तर यालाच म्हणतात क्वालिटी अभ्यास. तर ते तुम्ही समजून घ्या आणि त्या सगळ्याचा विचार करा. कारण हे तुम्ही ज्यावेळेला रिपीट वाचसान त्यावेळेला मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आठवत जा आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीवर तिचा विचार करा. आणि रिव्हिजन करत असताना त्या गोष्टी जर परत 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 वाचल्या तर त्या एवढ्या माइंडमध्ये फिट होऊन जातात की नुसता शब्द जरी आला तरी क्षणार्धात आपण त्याचं उत्तर सॉल्व्ह करतो. त्याच्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि थोडासा अजून एक मुद्दा आपण पाहून घेऊ. तर सार्वजनिक मर्यादित कंपनी आणि खाजगी मर्यादित कंपनी काय आहे. तर शेअर जे राहतात कंपनीचे, तर त्याच्यावर आधारित ही गोष्ट असते. म्हणजे तो जो मर्यादित शब्द आहे तिथं येते तो. ज्यावेळेला एखादी कंपनी कर्ज घेते आणि त्या कर्जाची परतफेड करण्याची त्याच्यावर पाळी येते, तर ते कर्ज परतफेड करताना त्याची लायबिलिटी किती प्रमाणात आहे, तर ते किती प्रमाणात आहे तर ते लिमिटेड प्रमाणात आहे. म्हणजे लिमिटेड म्हणजे काय, तर त्याच्या कर्ज परतफेडीमध्ये तो कमी पडला तर त्याची जे खाजगी मालमत्ता असते ते सार्वजनिक मर्यादित कंपनी असो किंवा खाजगी मर्यादित कंपनी असो, याच्यामध्ये त्याची प्रायव्हेट जे मालकी असते, मालकीची संपत्ती असते, म्हणजे त्याचं घर वगैरे, या गोष्टीला त्याचा धक्का लागत नाही. ते लायबिलिटी देण्याचं काम म्हणजे त्याची ते गॅरंटी बँक उचलत असते. म्हणजे शेअर मार्केट ज्यावेळेला तुम्ही समजून घेता तर आपल्याला काही परीक्षेमध्ये या गोष्टीचं काम पडत नाही. परंतु पब्लिक लिमिटेड कंपन्या म्हणजे कोणत्या, जर उदाहरण पाहिलं आपण रिलायन्स, इन्फोसिस, विप्रो, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या सगळ्या पब्लिक लिमिटेड कंपन्या. लिमिटेड म्हणजे लिमिटेड हिस्सा आपण त्याचा लायबिलिटी म्हणून विकू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या शेअर विक्री खरेदीमध्ये ज्या क्रिया होतात त्या सार्वजनिकरित्या होतात. म्हणजे कुठं तर स्टॉक मार्केटमध्ये BSE NSE जे आहेत त्याच्यामध्ये त्याचा शेअर खरेदी विक्री होते. आणि खाजगी कंपन्यांची जी आहे म्हणजे खाजगी मर्यादित कंपनी जी असते त्याची शेअरची विक्री खरेदी हे
खाजगीरित्या होते. त्या बाकीच्या पण गोष्टी आहेत, हे काही परीक्षेला विचारत नाही, परंतु असं एखादं एक्स्ट्रा नॉलेज असलं पाहिजे आपल्याजवळ. आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास या गोष्टीवर चर्चा करू आणि भारताचं राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाकडे आपण तिथून पुढे जाऊ. जर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सजेशन द्या. तशा आपण सुधारणा इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करू. थँक्यू.